कीर्ती तिच्या फ्लॅटवर येते तर राकेशचे 14 मिस कॉल आलेले असतात. ती लगेच राकेशला कॉल करते. राकेश पण लगेच कॉल उचलतो आणि म्हणतो, कुठे गेली होती? कीर्ती बोलते, अरे मोबाईल सायलेंट मोडवर होता आणि मी झोपली होती. राकेश बोलतो, ओके, असंच लावत होतो मी कॉल तुला. तू कॉल नाही घेतला, काळजी वाटत होती तुझी, म्हणून नंतर इतके कॉल केले. कीर्ती, सॉरी बेबी. राकेश, बरं जाऊ दे, काम आहे थोडं, बोलतो नंतर. कीर्ती, ओके बाय. राकेश पण बाय. प्रिया आणि राकेश घरी जातात. आज प्रियाने ठरवलेलं असतं की ती परत एकदा प्रयत्न करून बघेल राकेश जवळ जायचा. रात्री लवकर जेवण करून ती रूममध्ये जाते, अंघोळ करते आणि छान रेड कलरची साडी घातली. राकेश मोबाईल बघत रूममध्ये येतो आणि तिच्या सोफ्यावर जाऊन मोबाईल बघत बसतो. प्रिया पण याचीच वाट बघत असते आणि तिच्या मनासारखं झालेलं असतं. राकेशच्या मात्र तिच्यावर काहीही लक्ष नसतं. प्रिया त्याच्या जवळ जाते. राकेश एक नजर तिच्याकडे बघतो आणि परत मोबाईलमध्ये बघायला लागतो. प्रिया त्याच्या अजून थोडी जवळ जाते आणि त्याच्या मानेवरून हात फिरवते. राकेशला समजलं असतं की प्रियाला काय पाहिजे आहे. राकेश, हे काय करतेस तू प्रिया? त्याच्या होठावर तिचा बोट ठेवते आणि तो बोट तसाच खाली घेते. आता मात्र राकेशला असह्य होतं. असंच राकेश तिच्या तसा जोरात हात पकडतो आणि खाली झटकतो आणि रागात उभा राहतो. तिच्याकडे न पाहताच तो प्रियाला तसाच रूममध्ये सोडून बाहेर निघून जातो. आज परत प्रियाचं हृदय राकेशने तोडलेलं असतं. प्रिया आता तिच्या बेडवर जाऊन रडतच नशिबाला दोष देत झोपते. थोड्या वेळानंतर राकेश रूममध्ये येतो. एक नजर प्रियाकडे बघतो तर प्रिया झोपलेली असते. ती झोपलेली आहे हे बघून तो मोठा श्वास घेतो आणि त्याच्या सोफ्यावर जाऊन झोपतो. दुसऱ्या दिवशी प्रिया किचनमध्ये काम करत असते. थोड्या वेळात सर्व टेबलवर जमा होतात. प्रिया राकेशला वाढत असते. प्रियाला वाटतं रात्री जे काही झालं त्यामुळे राकेशच्या चेहऱ्यावर काहीतरी भाव असतील, पण ते काहीही नसतं. तो नेहमीप्रमाणे नाश्ता करतो आणि ऑफिसला जायला निघतो. दोघं ऑफिसमध्ये येतात. थोड्या वेळात राकेशला कीर्तीचा कॉल आलेला येतो. राकेश, हा बोल कीर्ती. कीर्ती बोलते, काय करतोय? राकेश तिला रात्री घडलेलं सर्व सांगतो. कीर्ती, तू खरंच काही नाही केलं ना? राकेश, नाही, माझं तुझ्याशिवाय कुठेच मन नाही लागत. कीर्ती, बरं, मग एक सांग, उद्या काय आहे? राकेश, काय आहे? कीर्ती लाडात येते ना म्हणते. आठव ना. राकेश थोडा विचार करतो आणि म्हणतो, अरे सॉरी शोना, मी विसरलोच, उद्या तर माझ्या बेबीचा बर्थडे आहे. कीर्ती, तू प्रत्येक वर्षी विसरतो. राकेश, पण मी प्रत्येक वर्षी तुझा वाढदिवस तू म्हणते तसा सेलिब्रेट करतो. कीर्ती, मग या वर्षी पण मला जे हवं ते गिफ्ट देशील ना? राकेश, हो, बोल काय पाहिजे तुला? कीर्ती, बेबी, मला 10 लाखाची हिऱ्याची अंगठी पाहिजे. राकेश, अगं तुला माहिती आहे इतके पैसे काढायला मला प्रियाची सही घ्यावी लागेल आणि त्यात मी रात्री तिच्यासोबत असं वागलो, ती तर आता मुळीच देणार नाही. तू दुसरं काही पण माग. कीर्ती, ते मला नको सांगू. मला जे पाहिजे ते मी सांगितलं, नाहीतर काहीच नको देऊ. आणि ती फोन कट करते. राकेश आता विचार करतो की कीर्तीला रिंग कशी द्यायची. तो मॅनेजरला बोलून कीर्तीच्या वाढदिवसासाठी एक डिनर बुक करायला लावतो आणि
सर्व अरेंजमेंट करायला लावतो. आता फक्त रिंगचं टेन्शन असतं आणि त्याचे सर्व पर्सनल पैसे तर त्याने आधीच कीर्तीवर खर्च केलेले असतात. प्रियाकडे जाण्याशिवाय आता त्याच्याकडे पर्याय नसतो. राकेश थोड्याच वेळात प्रियाच्या कॅबिनमध्ये येतो. प्रिया तिचं काम करत असते. राकेशने आदळलेल्या दरवाजाच्या आवाजामुळे प्रियाचे तिकडे लक्ष जातं. राकेशला पाहताच प्रियाला राकेशच्या तिच्यासोबत रात्री कसा वागला हे आठवतं. ती त्याच्याकडे बघतच असते. राकेश आत येऊन तिच्यासमोर उभा असतो. त्याच्या हातात एक चेक असतो. तो दुसरं काहीही न बोलता डायरेक्ट विषयावर बोलतो. तो चेक टेबलावर ठेवतो. तो म्हणतो, हा चेक आहे, मी सही केली, त्याच्यावर तू पण कर. प्रिया टेबलवरून तो चेक घेते तर त्यात 10 लाख लिहिलेले असतात. प्रिया इतके पैसे का लागत आहे हाच विचार करत असते. तर राकेशने तिचे विचार तोडत म्हणतो, सही कर त्याच्यावर. प्रिया इतके पैसे का लागतायत? प्रियाने विचारलेल्या प्रश्नाचा त्याला राग येतो. राकेश बोलतो, जे सांगितलं ते कर, जास्त डोक्यात नको जाऊ. आता प्रियाला पण राग येतो. प्रिया कारण सांगितलं नाही तर सही पण करणार नाही आणि चेक टेबलवर ठेवून तिच्या कामाला लागते. राकेशला आता खूप राग येतो आणि तो रागातच बोलतो, उद्या कीर्तीचा वाढदिवस आहे तर तिला गिफ्ट द्यायचं आहे. म्हणून कीर्तीचं नाव ऐकताच प्रियाला आता जास्तच राग येतो. ती तो चेक घेते आणि फाडून टाकते आणि रागातच म्हणते, त्या सडवीसाठी तर माझ्याकडे 1 रुपया पण नाही आहे आणि तुम्ही 10 लाख मागत आहात. राकेशला पण खूप राग येतो. तो पाय आदळतच तिथून निघून जातो. राकेशला कसेही करून कीर्तीला रिंग द्यायची असते. तो त्याच्या जवळ असलेल्या 5 लाख खर्च करून रिंग द्यायची ठरवतो. दुसऱ्या दिवसासाठी तो एक 7 स्टार हॉटेलमध्ये कीर्तीसाठी एक रोमॅन्टिक डिनर अरेंज करतो. राकेश आणि प्रिया घरी येतात. सर्व फॅमिली हॉलमध्ये बसून गप्पा मारत असतात. प्रिया पण त्यांच्यात जाऊन बसते. राकेश मात्र त्याच्या रूम मध्ये जातो. थोड्या वेळात सर्व जेवणासाठी खाली जमा होतात. जेवण करून प्रिया आणि राकेश बेडरूम मध्ये येतात. प्रियाला आज लवकर झोप लागते. राकेश मात्र कीर्तीला 12 वाजता विश करायचं होतं म्हणून जागा असतो. करेक्ट 1:12ला राकेश कीर्तीला कॉल करतो. कीर्ती पण जागीच असते म्हणून ती पण लगेच कॉल रिसीव करते. राकेश, हॅपी बर्थडे जान. कीर्ती, थँक्यू सो मच बेबी. प्रत्येक वर्षी तूच मला पहिलं विश करतो. राकेश, तुला नाही तर दुसरं कोणाला करू? आणि एक ना तुझ्यासाठी एक रोमॅन्टिक डिनर अरेंज केला आहे आणि तुझं गिफ्ट पण तयार आहे. हे ऐकताच कीर्ती हवेत उडायला लागते. ती खूप खुश होते. तिला हे सर्व राजला सांगायचं असतं म्हणून ती राकेशला झोपायचा बहाणा करून फोन ठेवते आणि लगेच राजला कॉल करते. कीर्ती, हॅलो बेबी, काय करतोय? राज झोपेमध्येच बोलतो. इतक्या रात्री काय करतात ग? का झोप मोडते? कीर्ती, काय राज, आज वाढदिवस आहे माझा. राकेशचा कॉल येऊन गेला पण तू अजून विश नाही केलं. राज, अरे सॉरी, हॅपी बर्थडे शोना. कीर्ती, थँक्यू जान. बरं ऐक ना, मी 10 लाखाची मागितलेली रिंग घेतली राकेशने. तुझं काम झालं. राज आणि कीर्ती दोघे खूप खुश असतात. राकेश आणि प्रिया नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये असतात आणि प्रियाला माहिती असतं की आज राकेश पूर्ण रात्र घरी नाही येणार. तो पूर्ण रात्र तिच्याच सोबत असेल हेच विचार तिच्या डोक्यात फिरत असतात. तिचं मन
दुसऱ्या कोणत्याच कामात लागत नसतं. संध्याकाळी 5लाच राकेश ऑफिसच्या बाहेर पडतो. प्रियाला आधीच कळलेलं असल्यामुळे ती पण त्याच्या वेळेवर घरी निघते. घरी जाऊन प्रिया तिच्या बेडरूम मध्ये बेडवर जाऊन झोपून जाते. ती वसुधाला सांगून देते की तिची तब्येत खराब आहे म्हणून ती आराम करत आहे. पण प्रिया मात्र खूप रडत असते, कारण राकेशने एकदाही प्रियाला गिफ्ट तर दूर साधं विश पण केलेलं नसतं आणि कीर्तीला रिंग देणार म्हणून ती जास्तच रडत असते. राकेश इकडे कीर्तीच्या फ्लॅटवर येतो आणि बेल वाजवतो. कीर्तीला माहिती असतं राकेश असेल. ती लगेच दरवाजा उघडते. दरवाजा उघडताच राकेश तिला मिठी मारतो आणि म्हणतो, हॅपी बर्थडे स्वीटहार्ट. कीर्ती पण त्याला तसंच अजून दाब देऊन थँक्यू म्हणते. राकेश त्याला हातात असलेला ड्रेस कीर्तीला देत म्हणतो, हा घे तुझा ड्रेस आणि लवकर तयार हो, आपल्याला हॉटेलमध्ये जायचं आहे. थोड्या वेळात कीर्ती तयार होऊन बाहेर येते. राकेशने तिला लाल रंगाचा एक फ्रॉक दिलेला असतो. ही वाट बघत असतो. कीर्ती तयार होऊन बाहेर येते. राकेश तिचीच वाट बघत असतो. दोघेही गाडीत बसतात आणि हॉटेलवर जातात. रस्त्यात कीर्ती फक्त राकेशला रिंग बद्दलच विचारत असते, पण राकेश तिला सांगत नाही की रिंग 10 लाखाची नाही तर 5 लाखाची आणली आहे. राकेशला वाटतं तिथं केलेले त्याने अरेंजमेंट पाहून कीर्तीची रिंग एक्सेप्ट करून घेईल म्हणून तो शांत असतो. थोड्या वेळात राकेश हॉटेल समोर गाडी थांबवतो. राकेशला पाहताच मॅनेजर येतो आणि त्याचे बुकिंग केलेले पूर्ण हॉल तयार करून त्यांना तिकडे सोडून परत निघून जातो. राकेश हॉलचा दरवाजा उघडतो तर मध्ये पूर्ण हॉल रेड फुग्यांनी सजवलेला असतो. मध्ये डिनरसाठी एक टेबल ठेवलेला असतो. कीर्ती ते बघून खूप खुश होते. राकेश आता एक टाळी वाजवतो तर दरवाजा मधून 2 ते 3 सिंगर येऊन तिथे उभे राहतात आणि गिटार वाजवायला सुरुवात करतात. सर्व वातावरण रोमॅन्टिक झालेलं असतं. आता सर्व लाईट्स ऑफ होतात आणि सगळीकडे मंद मंद प्रकाश पसरतो. राकेश कीर्ती समोर गुडघ्यावर बसतो आणि त्याच्या खिशामधून रिंग बाहेर काढतो. दुसऱ्या हाताने कीर्तीच्या उजव्या हातात पकडतो आणि त्यात रिंग घालतो. कीर्ती रिंग बघून खूप खुश असते. सर्व लाईट परत ऑन होतात. राकेश उठून उभा राहतच ती त्याच्या गळ्यात पडते. ती खूप खुश असते कारण रातच्या पैशाचा बंदोबस्त झालेला असतो. राकेश आता टेबलची एक खुर्ची उघडतो आणि कीर्तीला त्यावर बसवतो. टेबलच्या दुसऱ्या बाजूने असलेल्या खुर्चीवर तो बसतो. शेजारी सायलेंट म्युझिक चालू असते. तो परत एकदा टाळी वाजवतो तर वेटर तिथे एक हार्ट आकाराचा केक घेऊन येतो. त्यावर लव नाव लिहिलेले असते. कीर्तीला हे खूप छान वाटत असतं. तिच्या हाताकडेच बघत असते. त्यात रिंग घातलेली असते आणि राकेश तिच्याकडे बघत असतो. कीर्ती जेव्हा रिंग खूप जवळून पाहते तेव्हा तिला शंका येते. कीर्ती, राकेश बिल दाखव ना. रिंग्स. राकेश, अगं आधी केक कापून घे मग देतो बिल. पण कीर्ती, नको, आधी बिल दाखव नाहीतर मी नाही कापत केक. राकेशला वाटतं इतकं छान सेलिब्रेशन अरेंज केलं आहे तर कीर्तीला रिंग बद्दल काही वाटणार नाही म्हणून तो तिच्या हातात बिल देतो. कीर्ती बिल पाहताच रागात खुर्चीवरून उठते. राकेश पण उभा राहतो. काय झालं कीर्ती? कीर्ती रागात, काय झालं म्हणजे 10 लाखाची रिंग देणार होता ना आणि हे काय 5 लाखाचं बिल आहे? राकेश, अगं मॅनेज नाही झालं इतके, पुढच्या वेळेत देतो ना तुला 10 लाखाची रिंग, तू केक तर काप. कीर्ती,
तो केक हाताने खाली फेकते आणि ओरडून म्हणते, तुला माहिती आहे, मी माझ्या सर्व मित्रांना सांगून ठेवला आहे की तू मला 10 लाखाची रिंग देणार आहेस, आणि हे दिलं तू. काय तोंड दाखवू मी त्यांना? हसतील ते माझ्यावर. कीर्तीच्या डोळ्यात रातचे विचार चालू असतात, कारण तिचा प्लॅन फेल झालेला असतो. ती रागात ती रिंग काढते आणि टेबलवर जाऊन जोरात ठेवून तिथून निघून जाते. राकेश तिच्या मागे आरोड्या मारत मारत जातो, पण ती काहीही न ऐकता रिक्षात बसून निघून जाते. राकेशला आता खूप वाईट वाटत असतं. त्याने इतकं अरेंज केलं, पण कीर्तीने साधा केक पण नाही कापला. त्याला आता प्रियावर जास्त राग येतो. तो जोरात आरोळी मारतो, प्रिया, आता तुला सोडणार नाही मी. राकेश काय करणार आता प्रिया बरोबर, हे जाणून घेण्यासाठी नवीन भाग लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचेल. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला लाईक करा. साधुतुजीचा आजचा हा 3रा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.